समविचारी आघाडी कुणी उभा केलेली आहे? तिरंगी फाईट झाल्यावर कोणाला फायदा होतोय? आपल्याला जे पद मिळालं होतं नगराध्यक्ष ते अंगरकर पाटलांमुळेच मिळालं असं देखील बोललं जाते. कितपत तथ्य आहे? क्षीरसागर कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक वेळा निवडणूक लागल्यानंतर ते लंगूट बांधून मैदानात येतात. समविचारी आघाडी काही दिवसापूर्वी या ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीनंतर त्यांना आपण एक आरोप केला होता की ती बैठक बी टीम आहे. 3 डेट जर म्हणले असतील तर ती बी सांगला. आम्ही 3 डेटचं पिक्चर बघितलेला आहे. तर आपण आणि उमेश पाटील यांची जोडी तालुक्याच्या जिल्ह्याभर चर्चेत आहे. आपण शिंदे गटात आहात, उमेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात आहात. मोहोळ शहरासाठी हे समीकरण कसं जुळवणार आहे? एकंदर सुप्रियाताई सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, वकील आणि सुप्रियाताईंचा PA त्यांनी पेपर वाचले आणि सांगितलं की ह्यांना कधीही सजा होऊ शकते. त्यामुळं त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश कदम हे मोहोळ शहरामध्ये दाखल झाले होते. त्यांना देखील मानणारा वर्ग मोहोळ शहरामध्ये आहे. याचा कुठेतरी आपल्याला फटका बसू शकेल. माझ्या हॉटेलसमोर या ठिकाणी रमेश बारसकर बर्बाद झाला पाहिजे म्हणून टेंडर काढून वर्क ऑर्डर आणली. हॉटेलसमोर भिंत बांधण्याची वर्क ऑर्डर काढली म्हणजे तिथे गिरायक आलं नाही पाहिजे. मोहिते पाटलांवर आपण काल टीका केली होती. खरं तर याच्यामध्ये राजकीय भीती आपल्याला वाटत नाही? मोहिते पाटील बारसकर चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं जिथं आडल तिथं आंदोलन करून या ठिकाणी लढण्याची भूमिका घेतली. त्यांनी सातत्याने असा देखील आरोप केला आहे की विरोधक फक्त बोलतात, टीका करतात, मात्र विकास म्हटलं कुठं विकासाची कामे कुठे करत नसले ते देखील त्यांनी तालुक्यामध्ये नसले बोलले गेले. त्यांचं आमदार यशवंत माने यांनी 4,000 कोटीचा निधी आणला याच्यावर माझा विश्वास नाही. ज्या वेळेला नगराध्यक्षाची निवड व्हायची होती, उमेदवार ठरवायचा होता, त्यावेळेला बारामतीला उमेश पाटील, मी स्वतः माझ्या आणि तो रस्ता एका वर्षामध्ये रमेश बारसकर यांनी करून दाखवला. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या मोहोळ राज्यामध्ये नगरपंचायती नगरपालिका याच्या अनुषंगाने प्रत्येक वेळी आपण प्रत्येक भागातून पंढरपूर असेल, मोहोळ असेल या भागात आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने आज मोहोळ नगर परिषदेच्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे OBC राज्यप्रमुख रमेशजी बारसकर आपल्यासोबत आहेत. फायर ब्रँड नेते देखील त्यांनी असं देखील संबोधलं जाते. नेमकं फायर ब्रँड देखील नेते आपल्याला बोललं जाते का असं वाटतं? एकंदरीत का बोललं जातं फायर ब्रँड? मी तर कधी स्वतःला समजत नाही, पण ज्यावेळेला परिस्थितीची झगडत असताना, संघर्ष करत असताना ती बेंबीच्या देठापासनं आपोआप ती शब्द फेक होते. कारण जे अन्याय, अत्याचार ज्या वेळेला एखादा कार्यकर्ता तयार होतो, एखादा पैलवान तयार जसा होतो, रोज घाम गाळावं लागते, रक्ताचं पाणी करावं लागते, त्यावेळेला पैलवान तयार होतो. तसा एखादा कार्यकर्त्या तयार होत असताना त्या कार्यकर्त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवणे, त्याच्या व्यवसायामध्ये आडफाटा आणणे, त्याला आर्थिक अडचण आणणे, अशा ह्या संघर्षातनं पुढं ज्या वेळेला आपण येतो, ज्यावेळेला अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार करण्याची वेळ येते, त्यावेळेला आपोआप आपल्या तोंडातून ठिणग्या निघतात आणि त्याचा वणवा पेटतो. खरं तर आता निवडणुकीच्या आहेत नगरपालिकेच्या अनुषंगाने आपणही प्रथम नगराध्यक्ष म्हणून होतात. आत्ता जी काय परिस्थिती आहे आणि आता पहिली ज्यावेळेस विकास कामे केलेली त्या कशा पद्धतीने आपण विकास कामे केली होती? मला आवर्जून एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. हे मोहोळ शहर तालुक्याचं मुख असलेलं, तालुक्याचं नाक असलेलं या शहरामध्ये माजी आमदार राजनजी पाटील हे 15 वर्षे आमदार होते. त्याच्यानंतर त्यांच्या विचाराचा 15 वर्षे आमदार इथं होता. ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, राज्य सरकार असेल, हे त्यांच्या विचाराचं होतं. इथला खासदार त्यांच्या विचाराचा होता, केंद्रातलं सरकार त्यांच्या विचाराचं होतं, इथला पालकमंत्री त्यांच्या विचाराचा होता. तरी देखील त्यांनी या मोहोळ शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करण्याचं मनामध्ये विचार देखील आणला नाही. या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता एकच आहे आणि ते मुख्य रस्ता मागील 20-25 वर्षामध्ये कधीच झाला नव्हता. रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि तो रस्ता एका वर्षामध्ये रमेश बारसकर यांनी करून दाखवला. आज त्या रस्त्याची परिस्थिती काय आहे?
मागील 20 वर्षामध्ये ते रस्ता झाला नव्हता आणि नंतरच्या काळामध्ये आता 9 वर्ष झालं निवडणूक झाली नाही, म्हणजे जवळजवळ 29 वर्षामध्ये फक्त एकदाच रस्ता झाला आणि ते देखील रमेश बारस्कर यांनी केला. म्हणजे काम करण्याची इच्छाशक्ती, आपण नगराध्यक्ष वेळेस त्यावेळेस काम करण्याची इच्छाशक्ती त्या ठिकाणी दाखवून दिली. अनगरला जाणारा रस्ता यावली टू अनगर आणि अनगर टू यावली हा या 30 वर्षामध्ये 15 वेळा रस्ता झाला असेल. फक्त मोहोळ ते मोहोळ स्टेशनला जाणारा रस्ता एकदा देखील त्यांनी करण्याची दानत त्या ठिकाणी दाखवली नाही. यामध्ये मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ST बस डेपो 58 तालुक्यापैकी, त्या विषयावरती आपण येऊया नंतर. आता आपल्याला जे पद मिळालं होतं नगराध्यक्ष ते अनगरकर पाटलांमुळेच मिळालं असं देखील बोललं जाते. कितपत तथ्य आहे? मला आवर्जून या ठिकाणी आपल्या माध्यमातून खुलासा करायचा आहे. ज्या वेळेला मोहोळ विकास आघाडीच्या 3 जागा आल्या, अनगरकर पाटलाच्या राष्ट्रवादीच्या 4 जागा आल्या आणि काँग्रेस आईच्या 2 जागा आल्या, शिवसेनेच्या 6 जागा आल्या आणि भाजपच्या 2 जागा आल्या. अशा मिळून 3 जागा जिकडं जातील तिकडचा नगराध्यक्ष होत होता. मला भाजपकडून देखील त्यावेळेला ऑफर होती. थेट मंत्री सुभाषजी देशमुख साहेब यांच्याशी माझा संपर्क झाला होता, मला फोन केला होता. प्रशांतजी परिचारक यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तत्कालीन जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी संपर्क साधला होता. पण हे मोहोळ शहर हे सर्वधर्मीय अनेक जातीनं नटलेलं हे शहर आहे आणि त्यामध्ये भाजपचा विचार रुजणार नाही, भाजप हे पचणार नाही. त्यामुळं आजीदादाच्या माध्यमातून तुम्ही आज देखील माजी आमदार राजनजी पाटलांना विचारा, ज्या वेळेला नगराध्यक्षाची निवड व्हायची होती, उमेदवार ठरवायचा होता, त्यावेळेला बारामतीला उमेश पाटील, मी स्वतः, माझ्यासोबत आलेले 2 नगरसेवक त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळी 7:05 अजितदादासमोर आम्ही उमेश पाटील आणि मी बसल्यानंतर, बोल रमेश म्हणले, कसं कसं होतं आहे तिथं. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला लागलो, एवढ्या जागा राष्ट्रवादीच्या 4 आल्या, मग त्यांच्याकडे लिस्ट होती, त्यांनी सगळ्या जागा वाचून दाखवल्या. तुला नगराध्यक्ष केलं तर तुझं काय म्हणणं आहे? मी हात जोडलं, दादा मला नगराध्यक्ष व्हायचं आहे. ठीक आहे म्हणले. काँग्रेसवाल्याचं काय म्हणणं आहे? मी म्हणलं काँग्रेसवाल्याला उपाध्यक्ष केलं तर ते तयार आहेत. शोकतभाई तलबदारचं नाव सांगितलं, ते तयार आहेत. ठीक आहे म्हणले. त्यांनी सकाळी 7:05 राजनजी पाटील यांना फोन लावला. मुसळे म्हणून त्या ठिकाणी सुनील मुसळे म्हणून दादांचे OSD PA होते. त्यांनी फोन लावल्यानंतर दादा अशा पद्धतीनं त्यांना बोलले की राजन मालक, तुमचा भीमा कारखाना गेला, निवडणूक नुकतीच झाली होती, परिचारक मालक तुमच्याबद्दल ओरडत होते, मनोहर भाऊचं आउट ऑफ डेंजर परिस्थिती आहे, तिथं माझा PA थांबून ठेवलेला आहे आणि तुमची नगरपालिका बी गेली. अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर तिकडून राजन पाटील असं म्हणले की शिवसेनेबरोबर आम्ही जातो आणि सत्ता स्थापन करतो. त्यावेळेला दादा नुकतेच सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले होते आणि दादाने एका भाषेत सांगितलं, शिवसेना फिना काय नाही. आणि त्यावेळेला रमेश बारस्करला नगराध्यक्ष केलं तर तुमचं काय म्हणणं आहे, आत्ताच सांगा, परत मी ऐकून घेणार नाही. तिकडून दादाच्या शब्दाला होकार मिळाला. त्यांचं इतर गोष्टीवर बोलणं झालं आणि इतर गोष्टीवर बोलणं झाल्यावर दादानी फोन ठोल्या, रमेश तुला नगराध्यक्ष करण्याचं ठरलेलं आहे म्हणल्या मी दादाच्या पाया पडवलं. दादानं पाया पडून घेतलं नाही. आमच्या 2 नगरसेवकाला आत बोलवलं, रमेशला नगराध्यक्ष करायचं ठरलेलं आहे, त्याच्या पाठीशी राहावा, सरकारमध्ये आपण नाही, विरोधामध्ये आपण आहे, तरी देखील तुम्हाला खासदार फंड देतो, अशा पद्धतीनं दादानं सांगून दादांमुळं या ठिकाणी नगराध्यक्ष झालो. पण नगराध्यक्ष झाल्यानंतर तिथून खरी स्टोरी आहे. नगराध्यक्ष झालो, निवड झाली, मार्केट कमिटीमध्ये गेल्यानंतर अजितदादाचा फोन हे माजी आमदार यांना यायला पाहिजे होता, पण अजितदादांचा फोन अभिनंदन करण्यासाठी रमेश बारस्करला आला
आणि तिथंच असलेला एक भोसले नावाचा कार्यकर्ते, काका भोसले नावाचा कार्यकर्ता आमचा मित्र आहे, त्यांनी जाऊन राजन मालकाला सांगितलं अजितदादाचा फोन आला होता. तिथूनच खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली. तिथून माझे कार्यकर्ते नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला. मी 30 महिन्याचा कालावधी माझा नगराध्यक्षाचा होता, त्यामध्ये 7 मुख्य अधिकारी बदलले गेलं. याच्या हातून काम झालं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. माझ्या पायात साप सोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलं. पण रमेश बारसकर चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं जिथं आडल तिथं आंदोलन करून या ठिकाणी लढण्याची भूमिका घेतली आणि ह्या मोहोळ नगरपालिकेमध्ये 2000 घरकुलं मंजूर केली, 24 लाख लिटर पाण्याची स्टोरेज क्षमता वाढवली, घंटागाडी या ठिकाणी आणली गेली, रस्ते या ठिकाणी केले गेले, या ठिकाणी शौचालय प्रत्येक घरामध्ये दिले गेले. असे अनेक विकासात्मक कामं फक्त 2.5 वर्षामध्ये करून दाखवलं. जे तुम्हाला 30 वर्षामध्ये जमलं नाही ते 30 महिन्यामध्ये रमेश बारसकरनं करून दाखवलं. त्यामुळं तुमच्या पोटात दुखाल्यामुळं रमेश बारसकरला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आपण आणि उमेश पाटील यांची जोडी तालुक्याच्या जिल्ह्याभर चर्चेत आहे. आपण शिंदे गटात आहात, उमेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात आहात. मोहोळ शहरासाठी हे समीकरण कसं जुळवणार एकंदरीत पाहत आहे? या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे, जे अनगरकराच्या विरोधामध्ये आहेत, अनगरकराची आणि आमची वैयक्तिक दुश्मनी नाही किंवा बांधाला बांध नाही. मग आम्ही सांगितल्याप्रमाणे या शहरातलं रजिस्टर ऑफिस त्यांनी त्या ठिकाणी तिकडं नेलं. इथलं मोहोळ शहराचे 2 तुकडं करून अप्पर तहसील कार्यालय त्यांनी तिकडं त्या ठिकाणी नेलं गेलं होतं. या मोहोळ शहरात एसटी बस डिपो होऊ दिला नाही, या मोहोळ शहरात उपजिल्हा रुग्णालय होऊ दिलं नाही, या मोहोळ शहरात क्रीडा संकुलन होऊ दिलं नाही, या मोहोळ शहरातलं स्टँड या ठिकाणी सुसज्ज केलं नाही, या मोहोळ शहरातले रस्ते त्यांनी केले नाही, या मोहोळ शहरातला पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवला नाही. उलट मोहोळ शहराची पाणीपुरवठा योजना जे शहर 40-45 हजार लोकसंख्येचं असलेलं त्याची फक्त 43 कोटीची पाणीपुरवठा योजना आणि अनगर हे फक्त 11,000 लोकसंख्येचं गाव असताना त्याची 80 कोटीची पाणीपुरवठा योजना. मोहोळच्या गटरीची योजना 129 कोटीची, तर अनगरची त्याच्यापेक्षा जास्त 179 कोटी. अशा प्रकारे मोहोळ शहराचा निधी नेण्याचं पाप त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्यांच्याबरोबर आमचा संघर्ष आहे. त्यांच्या विरोधात जे असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही लढू. खरं तर आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार कोण इच्छुक आहेत, कोणास मिळू शकते संधी? तसं पाहिलं गेलं तर आता सुशील क्षीरसागर त्यांच्याकडून देखील प्रमुख दावेदार मानलं जाते विरोधकाकडून. क्षीरसागर कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक वेळा निवडणूक लागल्यानंतर ते लंगूट बांधून मैदानात येतात. 5 वर्षे विकास कामाच्या बाबतीत, 5 वर्षे सार्वजनिक कामाच्या बाबतीत, 5 वर्षे कुणाच्या सुखदुःखामध्ये कधीही आलेले दिसले नाहीत. हे मी सांगत नाही, तर माजी आमदार राजन पाटील सातत्यानं प्रत्येक भाषणामध्ये ते सांगत होते. आता ते तेव्हा खरं सांगत होते का आता खरं सांगणार आहेत हे आम्ही या ठिकाणी बघणार आहे. आणि त्यामुळं पैशाच्या जोरावर राजकारण जर झालं असतं तर अंबानी या देशाचा पंतप्रधान असला असता. त्यामुळं पैशाच्या जोरावर कितपत टिकतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. खरं तर आता जे आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने नव्या चेहऱ्यांना काय संधी मिळेल ह्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये? नक्कीच मोहोळ नगरपालिकेच्या अनुषंगाने या मोहोळ शहरामध्ये वेल एज्युकेटेड असलेले, शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवलेले, जनसंपर्कामध्ये असलेले सगळ्या तरुण चेहऱ्यांना खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या वतीनं संधी देण्यात येणार आहे. राजन पाटील आता नुकतंच भाजपमध्ये गेलेले आहेत. त्या भाजपमध्ये गेल्यानंतर मोहोळ नगर परिषदेमध्ये याचा काय फायदा किंवा काय तोटा होऊ शकतो? नक्कीच हे मोहोळ शहर मी आत्ताच जसं सांगितलेलं आहे सर्व जाती धर्मानं नटलेलं आहे. शेख नसरुद्दीन बादशाह की 2 चिराओ दिन, हार बोले हार 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 म्हणल्याशिवाय मोहोळच्या सिद्ध नागेशाच्या यात्रेला सुरुवात होत नाही. आणि आज आपण पाहिलं असेल की ते पक्ष हिंदुत्ववादी फक्त विचार नाही तर कृती देखील तशा पद्धतीनं ते करतात. आणि ते लोकांमध्ये गेल्यानंतर ह्या समाजात वेगळं बोलतात, मुस्लिम समाजामध्ये वेगळं बोलतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर परवाच त्यांनी मुस्लिम समाजामध्ये आले होते. म्हणजे ज्या भाजपमध्ये ते केलेले आहेत त्या भाजपमध्ये देखील ते प्रामाणिक नाहीत.
कशा पद्धतीनं त्यांच्याशी डायलॉग केला गेला, चिन्हाकडे बघू नका, व्यक्तीकडे बघा, आमच्याकडे बघा आणि मतदान करा. म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील ते भाजपचे होऊ शकले नाहीत. मोहोळच्या ज्या विधानसभेच्या वेळेस मोहोळ बचाव संघर्ष समिती होती ती अद्याप मग ते त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं नेमकं कारण काय? ते संघर्ष समिती मोहोळच्या नगरपालिकेपर्यंत का टेकली गेली नाही? मला आवर्जून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. ज्या वेळेला विधानसभा पहिल्यांदा राजनजी पाटील यांनी लढवली, 1995 साली पहिल्यांदा त्यांनी विधानसभा लढवली. या मोहोळ तालुक्यामध्ये तिरंगी फाईट झाली आणि तिरंगी फाईटचा फायदा त्यांना झाला आणि ते आमदार झाले. 1999ला निवडणूक लढवली, त्या ठिकाणी देखील तिरंगी फाईट झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी तिरंगी फाईटचा फायदा होऊन आमदार झाले. 2004ला विधानसभेची निवडणूक झाली शेवटची, त्यावेळेला देखील राजन पाटील यांनी तिरंगी फाईट लावली. म्हणजे 1994ला तिसरा उमेदवार दीपक गायकवाड यांना उभा केला शिवसेनेकडून, त्याचा फायदा त्यांना झाला आणि नाना निंबाळकरचा पराभव झाला. 1999ला देखील त्याच पद्धतीनं तिरंगी फाईट लावली गेली. देवानंद गुंड पाटील यांना काँग्रेसकडून उभा केलं गेलं, त्याचा फायदा त्यांना झाला. 2004ला देखील तिरंगी फाईट लावली गेली, तिसरा उमेदवार उभा केला गेला, त्याचा फायदा त्यांना झाला. आणि 2009ला विधानसभेची निवडणूक तिरंगी झाली. लक्ष्मणराव ढोबळे सर आणि त्या ठिकाणी उत्तम प्रकाश खंदारेला तिसरा उमेदवार उभा केला आणि नागनाथ क्षीरसागरचा पराभव केला. 2014ला देखील त्याच पद्धतीनं रमेश कदमला त्या ठिकाणी उमेदवारी दिली, ढोबळे सर तिसरा उमेदवार उभा राहिला आणि त्यांचा आणि मनोज शेजवाळ यांना देखील चौथा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी त्यांचं फावलं आणि आमदार निवडून आला. 2019ला त्याच पद्धतीनं तिरंगी फाईट झाली. रमेश कदमला तिसरा उमेदवार उभा केला गेला, रमेश कदमनं 23,000 मतं घेतली. तिरंगी फाईटमध्ये त्या ठिकाणी त्यांचा विजय झाला. 2024ला देखील त्याच पद्धतीनं तिरंगी चौरंगी फाईट लावण्याचा प्रयत्न आंगरकरांनी केला. या ठिकाणी काँग्रेसचे आज प्रणितीताई शिंदेच्या विरोधामध्ये बोललेले, काय त्या उमेदवाराचं नाव उभारलेला, उबाळे, हे आपले बंगाळे, रॉकी बंगाळे, ते आज प्रणितीताईच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर ते सगळ्यात पहिले येऊन प्रेस घेतात आणि प्रणितीताईच्या विरोधात शरद कोळी बोलल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये हे बोलतात. यांनी त्या बंगाळ्याला उभा केला. संजय अण्णा क्षीरसागर चौथा उमेदवार उभा राहिला आणि चौरंगी फाईट लावून त्यांनी त्या ठिकाणी विजय संपादन करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही जनतेमध्ये गेलो, या चौरंगी फाईटचा तिरंगी फाईटचा त्यांना फायदा होतोय, ह्यांना हरवायचं असेल तर आपल्याला दुरंगी फाईट केली पाहिजे म्हणून आम्ही सांगितलं आणि आमचा विजय झाला. आणि आता हे समविचारी आघाडी कुणी उभा केलेली आहे? तिरंगी फाईट झाल्यावर कुणाला फायदा होतोय? आता हे मोहिते पाटील या ठिकाणी ज्यांनी यशवंत मानेला विधानसभेला मदत केली, रमेश कदम यांनी कुणाला मदत केली, हे आता कुणाच्या या ठिकाणी स्टेजवर आले सांगून आले ती हे देखील चौरंगी फाईट करून मोहोळ शहरामध्ये आपलं या ठिकाणी नाणं वाजवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ज्या पद्धतीनं मोहोळ विधानसभेला चारी मुंड्या चित केलं, त्याच पद्धतीनं नगरपालिकेला देखील तुम्हाला चारी मुंड्या चित या मोहोळ शहरातली जनता करणार. काही दिवसापूर्वी आता आपण समविचारीबद्दल बोला. समविचारी आघाडी काही दिवसापूर्वी या ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीनंतर त्यांना आपण एक आरोप केला होता की ती बैठक बी टीम आहे. मी आत्ताच सांगितलं ना, या बी टीमचा म्हणजे एची आणि सीची लढाई झाली विधानसभेला आणि सीनं एला हरवलं. एला असं वाटायला लागले की या सीमध्ये फूट करून आपण बी टीम तयार केली पाहिजे आणि त्या बी टीमला आपण त्यांच्या पुढं आणलं पाहिजे. समविचारी बैठक झाली. समविचारी बैठकीमध्ये कुणावर टीका झाल्या? रमेश बारस्करवर टीका झाल्या, उमेश पाटीलवर टीका झाल्या, चरणराज चौरेवर टीका झाल्या. आम्हाला का त्या मिटिंगला बोलवलं गेलं नाही, कारण देखील सांगितलं नाही. आणि टीका चुका कुणाच्या मांडल्या पाहिजे की जे 30-35 वर्ष झालं सत्तेमध्ये आहेत त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे का आमच्या हातामध्ये कुठलीच सत्ता नाही. नगरपालिकेची 2.5 वर्ष सत्ता मिळाली, तेवढीच सत्ता आमच्या हातामध्ये मिळाली आणि आमच्या हातामध्ये कुठली सत्ता नसताना आमच्यावर टीका त्या ठिकाणी केल्या गेल्या. ज्याच्या हातामध्ये 35-40 वर्ष सत्ता आहे त्यांच्यावर बोलण्याचं सोडून त्यांनी आमच्यावर बोललं. त्यामुळं
आमच्यासारख्याचा समज झाला नाही तर जनतेचा समज झाला की ही बी टीम आहे. खरं तर आमदार यशवंत माने यांनी 4,000 कोटीचा निधी आणून देखील त्यांचा पराभव झाला गेला आहे. आमदार यशवंत माने यांनी 4,000 कोटीचा निधी आणला याच्यावर माझा विश्वास नाही. पण त्यांनी जेवढा राजन पाटील जे 15 वर्षे आमदार होते त्यांनी 15 वर्षामध्ये जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी ह्यांनी 5 वर्षामध्ये आणला. हे माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे मान्य करणारा कार्यकर्ता. पण निधी आणल्या गेल्यावर निधी कुठल्या रस्त्याला खर्चला गेला, निधीची कामं कुठं झाली, निधीमधून या ठिकाणी कुणाचं हित साधण्याचा प्रयत्न केला आणि फक्त निधी आणून आणि विकास करून या ठिकाणी लोकांची तुम्ही अडवणूक करत असाल म्हणजे तिथं गिऱ्हाईक आलं नाही पाहिजे अशा प्रकारचा खुंचीपणा केला. मोहोळ शहराची वाढ रचना बदलण्याचा प्रयत्न केला. अनेकांना बाणाजी बापू असतील, चरणराज चौरे असतील, उमेश पाटील असतील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अशामुळं या ठिकाणी त्यांनी विकास कामं जरी या ठिकाणी आणली असतील तरी त्यांचं वागणं त्या ठिकाणी नीट नव्हतं. त्यामुळे जनतेनं खऱ्या अर्थानं त्यांना स्वीकारलं नाही. आज राजाभाऊ खरे आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त निधी आणतील अशा प्रकारचा मला आत्मविश्वास आहे. कारण या ठिकाणी आताचं इस्टिमेट आणि त्यावेळेच्या इस्टिमेटमध्ये डिफरन्स आहे. त्यामुळे या मोहोळ शहरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मोहोळ शहरातले सगळं रस्ते उखडलेलं आहे. पाईपलाईननं रस्ता उखडलेला आहे, ड्रेनेज लाईननं रस्ता उखडलेला आहे, गॅसच्या पाईपलाईननं रस्ता उकडत आहे. आणि इथलं सगळं निधी आणून ही मोहोळ शहर जर नीट करायचं असेल तर ज्यांच्याकडे हे खातं आहे नगरविकास एकनाथभाई शिंदे यांच्या पार्टीला निवडून दिलं तर नक्कीच या मोहोळ शहरामध्ये जे मागं 5 वर्षामध्ये धडाडीची कामं चालू होती ते नंतर सुरुवात होणार. खरं तर आपण जे एकेकाळी सोलापूर जिल्ह्याचे मोहिते पाटलांचे वचक होते त्याच मोहिते पाटलांवर आपण काल टीका केली होती. खरं तर याच्यामध्ये राजकीय भीती आपणाला वाटत नाही? मोहिते पाटीलमध्ये एकच फक्त दादा आहेत, विजयसिंह दादा. त्यांचा सोलापूर जिल्हा आदर करतो. मी तर त्यांचा एवढा आदर करतो की मी त्यांनी कधीही भेटल्यानंतर मी त्यांचं चरणस्पर्श करतो. मला त्यांच्यासोबत फिरल्यामुळं, त्यांच्यासोबत सहवास लाभल्यामुळं जसा दगडाला किंवा लोखंडाला परीस हात लावल्यानंतर सोनं होते तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं दादाचा स्पर्श मला लागलेला. मी त्यांचं कधीच ऋण फेडू शकत नाही. पण दादांच्या नंतर जी पिढी तयार झाली, धैर्यशील मोहिते पाटील खासदार साहेब आहेत, त्यांनी सरळ राजकारण केलं पाहिजे. मोठ्या दादांनी सरळ राजकारण केलं. या मोहोळ तालुक्यामध्ये खरंच हा फार मोठा गौप्यस्फोट मी या ठिकाणी करणार आहे. आणि हे गौप्यस्फोट मोहिते पाटील सोबत असणार आहे. मोहिते पाटील असतील, राजन पाटील असतील, जयंत पाटील असतील, यांच्या सगळ्यांच्या सुप्रियाताई सुळे असतील, यांच्याबद्दलचा मी गौप्यस्फोट करणार आहे. मोहिते पाटील असतील, राजन पाटील असतील, जयंत पाटील असतील, यांच्या सगळ्यांच्या सुप्रियाताई सुळे असतील, यांच्याबद्दलचा मी गौप्यस्फोट करणार आहे. एकच कारण सांगतो की मोहोळ विधानसभेची निवडणूक लागली. मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लागल्यानंतर पवारसाहेबांकडं उमेश पाटील आणि मी दोघंजण 8 वेळा आमची भेट झाली. मोहोळ शहराच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये सातत्यानं आम्ही गेल्यानंतर पवारसाहेबांनी आम्हाला असं करून सांगितलं, टेबलवर हात मारला आणि तुम्ही दोघं सांगाल त्याला उमेदवार देतो, पण मला उमेदवार निवडून आला पाहिजे. अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर आम्ही वेळोवेळी पवारसाहेबाला भेटायला गेल्यानंतर 2च नावाची चर्चा होती. एक संजय क्षीरसागर आणि दुसरे राजू खरे. तिसऱ्या नावाची चर्चाच त्या ठिकाणी नव्हती. आणि ज्या वेळेला पवारसाहेबाच्या अँटी चेंबरमध्ये मिटिंग झाली, त्या मिटिंगला पवारसाहेब होते, जयंत पाटील होते, सुप्रियाताई होत्या, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उमेश पाटील आणि मी स्वतः रमेश बारसकर. अशा प्रकारची मिटिंग त्या ठिकाणी झाल्यानंतर उमेदवारी शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर उमेदवार कोण ठरवायचा अशा प्रकारची मिटिंग झाल्यानंतर उमेदवार तिथं ठरला गेला. संजय क्षीरसागर उमेदवार तिथं ठरला गेला. जयंत पाटील म्हणले सर्वेमध्ये संजय क्षीरसागरचं नाव दुसऱ्या नंबरला आहे. आम्ही त्या ठिकाणी सांगितलं सर्वे ती चुकीचं आहे. संजय क्षीरसागर आणि राजाभाऊ खरे हे चालू शकतात. राजाभाऊ खरेचं नाव 3ऱ्या नंबरला आहे म्हणले. मग तिथं पवारसाहेबाला सांगितलं
की बाबा हे अशा पद्धतीनं क्षीरसागरला जर उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकते, क्षीरसागर नसेल तर तुम्ही राजाभाऊ खरेला दिली तर ते निवडून येऊ शकते. मग पवारसाहेबांनी जयंत पाटलांना विचारलं, क्षीरसागर फायनल करायचा का? जयंत पाटील ऐकून न ऐकल्याने केलं. पवारसाहेबांनं मोठ्या आवाजात विचारलं, क्षीरसागर फायनल करायचा का? जयंत पाटलांनी मुंडी हलवली. आम्हाला सांगितलं क्षीरसागर फायनल. मग त्याच्या आर्थिकच्याबद्दल बी चर्चा झाली. आता ह्या मीडियावर आपल्याला बोलता येणार नाही. धैर्यशील मोहिते पाटील तिथं असताना मग ज्या वेळेला उमेदवाऱ्या जाहीर व्हायच्या होत्या त्यावेळेला सिद्धी कदम यांची उमेदवारी कशी जाहीर झाली हे देखील मोठं गुपित आहे. अनगरकरांनी फिल्डिंग लावली मोहिते पाटलामार्फत आणि रमेश कदम यांच्या मिसेसला उमेदवारी द्या अशा पद्धतीनं सांगितलं गेलं. रमेश कदम यांनी या तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर जास्त हस्तक्षेप करायचा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महाविकास आघाडीचे 31 खासदार आले होते आणि महायुतीचे 17 खासदार आल्यानंतर यांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी राज्यामध्ये येणार आहे आणि आम्ही शेवटच्या वेळेला तिकडे येतो अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं. कारण अजितदादांना ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला सांगितलं की राजन मालक आपल्यापासून जाणार नाहीत. त्यांना 11 गावाची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे, त्यांची नगरपंचायत केलेली आहे, त्यांचं अप्पर तहसीलचं काम केलेलं आहे, त्यांना एवढा मोठा निधी दिलेला आहे, त्यामुळं आपल्याकडून जाणार नाहीत. पण ह्यांनी इकडं सांगून ठेवलं होतं जयंत पाटील साहेबाला. जयंत पाटील साहेबांनी मला सांगितलं होतं तुम्ही त्यांना कधी बी विचारा, नागनाथाची शपथ खाऊन मी या ठिकाणी सांगतो की राजन मालक आपल्याबरोबर शेवटच्या क्षणाला येणार आहेत. पण तिकडं अजितदादाचा एवढा लोड त्यांच्यावर होता की त्यांना सोडता येत नव्हतं. मग ह्याने अशी शक्कल लढवली की आम्ही तुमचा उमेदवार निवडून आणून तुमच्यात प्रवेश करतो, पण आम्ही सांगेल ते तुम्ही उमेदवार द्या. मग अशा पद्धतीने मिटिंग झाल्यानंतर रमेश कदम यांना बोलवलं गेलं. रमेश कदमला राजन पाटील यांचा विरोध होता. रमेश कदमच्या मिसेसला उमेदवारी द्या. रमेश कदमची उमेदवारी कशी कट करायची तर रमेश कदमची उमेदवारी त्यांची केसची पेपर मागून घेतले. सुप्रियाताई सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, वकील आणि सुप्रियाताईंचा PA त्यांनी पेपर वाचले आणि सांगितलं की ह्यांना कधीही सजा होऊ शकते, त्यामुळं त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली तर बरं होईल अशा प्रकारे सुप्रियाताईनं सांगितल्यानंतर 1 मिनिटामध्ये रमेश कदम यांनी सांगितलं की माझी मुलगी चांगली शिकलेली आहे, सिद्धी कदमला उमेदवारी द्या. सिद्धी कदमच्या उमेदवारीचा फॉलोअप आणि यस अनगरवरनं गेल्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी सिद्धी कदमची फायनल केली. मग पवारसाहेबाच्या बैठकीमध्ये क्षीरसागरची उमेदवारी फायनल झालेली. सिद्धी कदमची उमेदवारी कशाच्या जोरावर फायनल झाली? पवारसाहेब सर्वोच्च नेते आहेत, त्यांनी 2दा या ठिकाणी सांगितलं क्षीरसागर फायनल म्हणून. त्यामुळं आम्ही या ठिकाणी तातडीची बैठक घेतली. त्यांच्या कार्यकर्त्याच्या पोस्ट या ठिकाणी पडाले. माझे मित्र वैभव गुंड यांनी पोस्ट अशी टाकली की विरोधकाचा उमेदवार हे आम्ही ठरवतो आणि त्यांनी योग्यच पोस्ट टाकली होती. आणि ते पाहिल्यानंतर उमेश पाटलाला मी भेटलो आणि उमेशदादाला सांगितलं हे उमेदवारी बदलण्यासाठी आपल्याला बैठक लावावं लागेल आणि आम्ही तिथून बैठक लावली आणि राजाभाऊ खरे यांची उमेदवारी फायनल झाली. हे सत्य आज ना उद्या कधी ना कधी जयंत पाटील साहेब सांगू शकतील, सुप्रियाताई सांगू शकतील, खासदार मोहिते पाटील सांगू शकतील किंवा माझे आमदार राजनजी पाटील सांगू शकतील. ही जनतेला येड्यात करण्याचा प्रयत्न विधानसभेला केला, पण एखादा पैलवान ताकदीवान असतो, गरा पुढच्या पैलवानला फिरवतून स्वतःच अंगावर घेऊन पडतो. तशा पद्धतीनं हे स्वतःच अंगावर घेऊन पैलवानला पडले ती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. मंत्री परिवहन मंत्री यांच्या माध्यमातून आपण जो ST स्टँडचा रखडलेला प्रश्न आहे तो देखील आपण आता काही चर्चा होत्या किंवा पोस्ट देखील पडल्या होत्या, त्याचं काय आहे नेमकं? कसं आहे, परिवहन मंत्री क्रांतीभवनला या ठिकाणी भेट दिल्यानंतर आम्ही सत्कार केला. त्यांना मागणी केली की मोहोळ बस स्थानकाची सुधारणा झाली पाहिजे. मोहोळ बस स्थानकाची सुधारणा झाली पाहिजे. आणि परिवहन मंत्र्यांनी काय केलं, पंढरपूरची डेव्हलपमेंट, मोहोळची सुधारणा आणि वैरागची सुधारणा बस स्टँडची हा प्लॅनमध्ये घेतला. आणि प्लॅनमध्ये घेतल्यानंतर मी ज्यावेळेला आत्ता वारीच्या याच्यासाठी परिवहन मंत्री आले होते प्रताप सरनाईक साहेब, त्यावेळेला सोलापूर जिल्ह्याचे DC ST चे प्रमुख त्यांना मी बोलवून घ्यायला लावलं आणि ते नकाशा डिझाईन काय आहे ते आम्हाला द्या
आम्हाला लोकांना सांगायचं आहे की हे स्टँड मंजूर झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून मला एक त्यांच्या बीडमधली एक एजन्सी आहे, त्या बीडमधल्या एजन्सीला काम मिळालं. बागवान नावाचा तो व्यक्ती आहे आणि त्यानं सांगितलं की तुमचं मोहोळचं अशा पद्धतीनं डेव्हलप करायचं आहे. मग त्याचे फोटो मागवून घेऊन मोहोळ शहरातलं स्टँड यांना एवढ्या वर्ष डेव्हलप करता आलं नाही. आम्ही या ठिकाणी कुठल्याच मोठ्या पदावर नसताना या ठिकाणी मोहोळचे बसस्थानक आम्ही मंजूर केलं. हे तुमचं नाकाम आहे आणि आमच्या कामाचं या ठिकाणी विजय आहे असं आम्ही समजतो. आत्ताच गेल्या काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश कदम हे मोहोळ शहरामध्ये दाखल झाले होते. त्यांना देखील मानणारा वर्ग मोहोळ शहरामध्ये आहे. याचा कुठेतरी आपल्याला फटका बसू शकेल. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ABC 4 चौरंगी केल्याशिवाय त्या ठिकाणी अनगरवाल्याची कोंबडी शिजतच नाही. त्यामुळं हे तिरंगी चौरंगी लढाई करणे मी 1994 पासून त्यांचं राजकारण बघतोय. 1994ला बळीचा बकरा दीपक बिंबर यांना केला गेला. 1999ला बळीचा बकरा देवानंद गुण पाटलांना केला गेला. परतच्या निवडणुकीमध्ये मला आता नाव सांगता येणार नाही, त्यांना बळीचा बकरा केला. 2004ला उत्तम प्रकाश खंदारे यांना बळीचा बकरा केला गेला. 2009ला या ठिकाणी लक्ष्मणराव ढोबळे यांना बळीचा बकरा केला गेला. मनोज शेजवाळला बळीचा बकरा केला गेला आणि नंतरच्या काळामध्ये आता देखील बंगाळ्यांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला. पण जनतेनं हे ओळखलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आत्ता ह्या नगरपालिकेमध्ये देखील हे जनता ओळखून अनगरकरांचा पराजय करायचा असेल तर या ठिकाणी धनुष्यबाणाला निवडून देतील अशा प्रकारचा आशावाद आहे. त्यांनी सातत्याने असा देखील आरोप केला आहे की विरोधक फक्त बोलतात, टीका करतात, मात्र विकास म्हटलं कुठं विकासाची कामे कुठे करत नसले तर देखील त्यांनी तालुक्यामध्ये नसले बोलले गेले. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. विकासच्या बाबतीतच विरोधक टीका करतात. का विरोधक टीका करतात? तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून विरोधक टीका करतात. तुमच्या हातामध्ये जर सत्ता नसली असती तर तुम्हाला कुणी विचारलं नसतं. तुम्ही घरी बसला असता, तुमच्या हातामध्ये सत्ता नसली तर तुम्हाला विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही. पण तुमच्या हातामध्ये 30 वर्ष सत्ता होती, तुम्ही 30 वर्षामध्ये काही नाही केलं म्हणून आम्ही जनतेला सांगतो. ते त्यांच्या स्वतःवर टीका बोलून घेतात. पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, त्यांनी तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी आव्हान केलं की विकासावर चर्चा करायला मी तयार आहे. मी आता त्यांना आव्हान करतो आपल्या माध्यमातून, विकासावर चर्चा करायची असेल एकही टीका टिप्पणी न करता तुमच्या कारकिर्दीमध्ये किंवा तुमच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये शेतीचं पाणी किती डेव्हलप झालं, मोहोळ तालुक्यामध्ये कुठला उद्योग आला, मोहोळ तालुक्यामध्ये युवकाच्या हाताला किती काम दिलं गेलं, मोहोळ तालुक्यामध्ये महिलांच्या हाताला किती काम दिलं, मोहोळ तालुक्यामध्ये किती शैक्षणिक संकुलन तुम्ही उभा केलं, मोहोळ तालुक्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंट तुम्ही किती केल्या गेल्या. जर ही तुलना पंढरपूरशी केली गेली, बार्शीशी केली गेली, सांगोल्याशी केली गेली, अक्कलकोटशी केली गेली तर मोहोळ तालुका कोसो दूर आहे. त्यामुळे विकासाच्या कामावर जर तुम्हाला या ठिकाणी डॉयला करायचा असेल, चर्चा करायची असेल तर रमेश बारसकर या ठिकाणी कधीही तयार आहे. सगळं मी या ठिकाणी बार्शी असेल, पंढरपूर असेल, सांगोला असेल, अक्कलकोट असेल, वेगवेगळ्या शहराची तुलना किंवा वेगवेगळ्या तालुक्याची तुलना जर तुम्ही या ठिकाणी केली तर मोहोळ तालुका या ठिकाणी महाग आहे हे सांगायला खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी बसू. आता उद्धव ठाकरे यांच्या गटाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कोणाचं आपलं एक नाव घेतलं नव्हतं, पण ते त्यांचं असं होतं की चरण जोरे असतील, आपण असतील किंवा उमेश पाटील असतील त्यांच्यावरती असं न बोलता त्यांनी देखील अशी टीका केली की 3 बंदर आहेत. नेमकं काय त्यांनी अशी दीपक मेंबर यांनी टीका केली दिसून आलं. 3 बंदर हे चांगलेच आहेत ना. गांधीजीनं सांगितलं होतं वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही. 3 इडियट्स देखील त्यांनी म्हटले गेले. सांगितलं ना मी, 3 बंदर गांधीजीचे होते ते चांगले होते. वाईट बघायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही. 3 इडियट जर म्हणले असतील तर ती बी चांगलं. आम्ही 3 इडियटचं पिक्चर बघितलेला आहे. त्यामधला आमिर खान नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आमिर खान त्यामध्ये सक्सेस होतो. तसं आम्ही 3 इडियट म्हणा, आम्हाला 3 इडियट आहे, 3 बंदर म्हणा, आम्ही 3 बंदर आहे. पण आपण देखील 30 वर्षामध्ये या मोहोळ शहरासाठी काय केलं याची देखील मांडणी एवढं मांडत असताना आपण केली पाहिजे अशा विचाराचा मी कार्यकर्ता आहे. तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी राज्यप्रमुख
रमेशजी बारसकर यांनी आपल्या मुलाखतीमध्ये अनेक नवीन अशा संकल्पना असतील किंवा स्फोटक देखील जे काही वक्तव्य केले त्याच्याबद्दल देखील त्यांनी सांगितले गेले आहेत. पाहूया येणाऱ्या काळात मोहोळ नगरपालिकेमध्ये नक्की काय घडणार आहे ते. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, मोहोळ.